आज एका सभेमध्ये ज्येष्ठ नेते चुकून बोलून गेले की आमच्या 21 उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हावर ते बोलले आणि परत लक्षात आलं की हे आपण माईकवर बोलतोय, कुठल्याही इंडिव्हिज्युअल घरात बोलत नाही. तर माझा आरोप असा आहे आता की जे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय सगळ्यांना की मला डाऊट आहे की ही दोघं एकच आहेत. त्या दोघांचं जे कुटुंबशाही आहे ती पलूसवर लादत आहेत आणि त्याचा पूर्ण आज आपल्याला त्यांच्याच तोंडातून उजाळा मिळालाय. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की माझा पर्सनल दुश्मन कोणी नाही. फक्त आणि फक्त तिसरं पॅनल लावायचं किंवा त्या दोघांना नाही म्हणायचं कारणच हे होतं की परत खांदेपालट होते आणि जी पलूसच्या विकासाच्या दृष्टीनं घातक होती. तर बंधू भगिनींनो, माझं परत कळकळीची विनंती आहे, तो व्हिडिओ जो एक मोठा नेता एका पक्षात असणारा त्यांच्या स्वतःच्या सौभाग्यवती उभा असताना ते म्हणतायत की घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबा. असं होऊ शकत नाही, हे शक्य नाही. की त्यांच्या DNA काँग्रेस आहे, त्यांच्या गेल्या 30-35 वर्ष झालं ते काँग्रेसमध्ये काम करतायत आणि ते म्हणतायत की चुकून माझ्या तोंडातनं गेले. ते गेल्या 4-5 दिवसात कुठंतरी ते रुजवायला सुरुवात झालेली आहे, चुकून माईकवर असताना तोंडात आले. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही चुकून जर घड्याळ जरी मत दिलं तर ते इनडायरेक्ट हातालाच जाणार आहे आणि तेच परत सत्तेत आहेत असं होणार आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे, आजचं हे तोंडात आलेलं धोंडीराज महाराजांनी त्यांच्या तोंडात वाक्य गाठले आणि त्याचा पूर्ण विचार करून उद्या आम्हाला कंबळाच्या बटनावर तुम्ही मतदान करून आशीर्वाद देऊन विजयी करा. कसल्याही परिस्थितीत आम्ही यांच्यावर कुठलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आम्ही कसल्याही परिस्थितीत जनतेला धोका मिळेल असं वागणार नाही, एवढीच ग्वाही देतो. मला खरंच फारसं यांच्यावर बोलूसं वाटत नाही. तर विषयच असा होता की आज रात्री परत आज माईकवर बोलले, रात्रभर ते तेच बोलतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून मला वाटलं की आपल्याला पहिल्यांदा सांगावं की घड्याळ हा सुद्धा त्यांचाच भाग असल्याशिवाय तोंडात तिथं कमळ का आलं नाही तोंडात आपल्या. तर हेच आहे, आज पलुसकर जनतेला माहित आहे की आमचं स्पीड वाढलंय, तसंच त्या नेत्यांनाही माहिती आहे आमचं स्पीड वाढलंय आणि म्हणून कुठंतरी अनसिक्युरिटीच्या नावाखाली त्यांनी सांगायला सुरुवात केली असेल एखाद्या की घड्याळाला मतदान द्या. तर बंधूंनो, भगिनींनो, अजून 100 वेळा विचार करून उद्या मतदान करा. एवढंच बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज एका सभेमध्ये ज्येष्ठ नेते चुकून बोलून गेले की आमच्या 21 उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हावर ते बोलले आणि परत लक्षात आलं की हे आपण माईकवर बोलतोय, कुठल्याही इंडिव्हिज्युअल घरात बोलत नाही. तर माझा आरोप असा